बरं तुम्ही आईचं काळीज हा पिक्चर पाहिलाय का? या पिक्चरमध्ये एक मुलगा त्याच्या गर्भवती बायकोसाठी त्याच्या आईचं काळीज छाताडातून बाहेर काढतो आणि तिला खायला देतो. कारण की त्याच्या बायकोला डोहाळे लागलेले असतात आणि ती डोहाळ्यामध्ये त्याच्या आईचं काळीज खायला मागते. तर मी तुम्हाला असं का सांगतोय? कारण की सेम अशीच घटना दिल्लीमधील वझिराबाद या एरियामध्ये घडली. एक घर होतं, ज्या घरामध्ये एक महिला राहत होती आणि तिच्यासोबत तिची सासू राहत होती. त्या महिलेचं नाव फरीन असं होतं. आफरीन असं होतं. ती महिला गर्भवती होती आणि ती महिला एक दिवस आपल्या सासूसोबत आपल्या घरामध्ये राहत असताना वरच्या मजल्यावर जाऊन झोपी जाते आणि तिची जी सासू होती ती खालच्या मजल्यावर झोपलेली असते आणि अचानक खालच्या मजल्याला आग लागते. जेव्हा आजूबाजूच्या लोकांना समजतं, आजूबाजूचे लोक जेव्हा आरडाओरडा करतात, त्यावेळेस आफरीनला समजतं की अरे यार, आग लागलेली आहे. ते आरडाओरडा करत खाली उतरते, इकडून तिकडून पळत बाहेर जाते, आग विझवतात आणि तेवढ्यामध्ये बघतात तर त्या महिलेची जी सासू आहे ती पूर्णपणे जळून राख होते. आता ही बातमी ज्यावेळेस पोलिसांना समजते त्यावेळेस पोलीस येतात, पडताळणी करतात आणि सगळं मॅटर क्लोज करतात. पण हे सगळं मॅटर क्लोज करत असताना त्यांच्या घरामध्ये फक्त आफरीन आणि तिची सासूच होती. त्या कारणामुळं पोलीसवाले आफरीनला काही विचारत होते की बाबा आग कशी लागली, काही संदेह आहे का आग लागण्याचा, मग नंतर तुम्ही काळजी घ्या किंवा तुमची काळजी घ्या, असं तसं तसे असे तसे प्रश्न विचारत होते. तर दोन पोलीसवाले एकमेकाजवळ येतात आणि ते ज्यांनी जे जे प्रश्न विचारलेले ते एकमेकांमध्ये डिस्कस करतात की असं असं झालेलं आहे, असं असं नाही आहे. पण दोन्ही पोलीसवाल्यांना जे उत्तर आफरीननं दिलेले असतात ते वेगवेगळे असतात. मग या दोघंही जणांच्या डोक्यामध्ये एक शंका निर्माण होते की यार, आपल्यालाही ना उत्तर असे वेगळे वेगळे का दिलेत, याच्यामध्ये नक्की काही ना काही डाऊट आहे. मग यांनी काय केलं, पूर्ण पडताळणी परत करण्याचा निर्णय केला आणि आफरीनला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि तिला विचारायला सुरुवात केली. तब्बल 5 ते 6 पोलीसवाल्यांनी तिला विचारलं, पण तिचे 5 ते 6 वेळेसही उत्तरं थोडे थोडे चेंज होते आणि त्या उत्तरावरून यांनी गेस्ट पकडला की काहीतरी मोठी गडबड आहे. मग आफरीनवर थोडा दबाव आणण्यात आला, थोडं वेगळ्या पद्धतीनं विचारपूस करण्यात आली. त्यावेळेस आफरीननं जे काय खरं आहे ते सगळं काही सांगितलं. आफरीन म्हणली की आमच्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला पकडून 3 भाऊ आहेत. जो सगळ्यात लहाना भाऊ आहे तो माझ्या सासूचा खूप जास्त लाडका आहे आणि एक प्रॉपर्टी आहे आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी माझी सासू माझ्या लहान्या दिराला देणार होती पूर्णच्या पूर्ण. नंतरची जी जी प्रॉपर्टी त्याच्या त्या दोघं जणांचे हिस्से होते. पण लहान्या दिराला खूप मोठी आणि किमतीवान प्रॉपर्टी माझी सासू देणार होती, कारण की ती त्याची लाडकी होती. आणि इतके दिवस माझी सासू माझ्यामध्येच राहिली, माझ्याजवळ खाल्लं, माझ्या नवऱ्याच्या हाताखाली राहिली, खर्चा झाला, सगळं झालं आणि तिचा जो सगळ्यात लहान मुलगा आहे तो मुलगा कुठून तरी आला आणि त्याच्या नावावर ती सगळी प्रॉपर्टी करत होती. त्या कारणामुळं आमच्या घरामध्ये वादावाद चालू होता. तर मी माझ्या सासूला म्हणलं की बाबा तू सगळ्यांना सारखं वाट, पण त्याचे सासू म्हणले की मी सगळ्यांना सारखंच वाटते, फक्त त्याला ते देते कारण की त्याच्यापाशी काही दुसरं नाही आहे. तर ही गोष्ट आफरीनला पटली नाही. आफरीनने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, भांडणं केले, तंटा केली, पण ही गोष्ट काय जागेवर जिरली नाही. मग आफरीनने एक निर्णय केला की चला, असं नाही ना तर आपण असं करून बघूयात. हे केल्याच्या नंतर तर कोणाला काही विलाजच राहणार नाही. मग तिने एका दिवशी असंच घरामध्ये कुणी नसताना तिच्या सासूसोबत वाद घालायला सुरुवात केली. आता तो वाद एवढ्या समोर गेला की ती जी आफरीन आहे ती तिच्या सासूवर धावून गेली, तिला मारलं. मारल्याच्या नंतर थोडासा वाद शांत झाला आणि नंतर आफरीनने तिच्या जेवणामध्ये बेहोशीच्या गोळ्या चारल्या. मग तिला जेवू घातलं, ती जेवली, जेवल्याच्या नंतर झोपली आणि तशी झोपली. झोपल्याच्या नंतर आफरीनने घरामधला जो हातोडा आहे तो आणला आणि हातोड्याने तिच्या सासूच्या डोक्यावर वार केले. ती मरत नाही, तिचा श्वास जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत वार केले. वार केल्याच्या नंतर घरामध्ये एक रॉकेलचा डब्बा होता, तो रॉकेलचा डब्बा आणला आणि तिच्या अंगावर पूर्ण रॉकेल टाकलं आणि वर गेली आणि अशा हिशोबानं तिथं आग लावली ज्या हिशोबानं पूर्ण घरामध्ये आग लागल खालच्या, आणि ही वर जाऊन झोपी गेली. आणि सेम हिनं जसा प्लॅन बनवला होता सेम त्याच प्रकारे सगळं काही सुरळीत झालं. आता आफरीनने असं सांगितल्याच्या नंतर हिच्या रूममध्ये तोच हातोडा सापडला आणि ते राखेलचा डब्बाही सापडला ज्याच्यामध्ये रॉकेल होतं आणि त्या हातोड्याने हिनं त्याला जीव मारला होता. तर ही जी आफरीन होती ही गर्भवती होती 6 महिन्याची. आणि याच घटनेमुळे मी तुम्हाला म्हणलो होतो की तुम्ही आईचं काळीज हे पिक्चर पाहिलं आहेत का.
तर आजकाल जायदातीसाठी लोकं खूप भयानक, क्रूर आणि खूप विचित्र निर्णय घेत आहेत.